ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. कौल राज्यांचं पाहतोय. उत्तर प्रदेशचे एक्झिट पोल आपण पाहत होतो. आता आपल्यासोबत डॉक्टर कुमार सप्तर्षी देखील आहेत आणि कौस्तुभ फलटणकर आमचा प्रतिनिधी नवी दिल्लीहून आपल्यासोबत आहे. कुमार सप्तर्षी, मगाशी जो प्रश्न तुम्हाला विचारला की ज्या प्रकारचे एक्झिट पोलचे आकडे वेगवेगळ्या एजन्सीने केलेले समोर येतात त्याच्यात थेट कुणाकडे एक हाती सत्ता मतदार देतील असा तरी अंदाज दिसत नाही. जे सगळे वेगवेगळे आकडे समोर येताना आपल्याला दिसत आहेत, पण समाजवादी पार्टीची देखील मोठी घसरण या ठिकाणी पाहायला मिळते. मायावती देखील फारसं पुढे जाताना दिसत नाहीये त्या सगळ्या स्पर्धेमध्ये. उत्तर प्रदेशचा मतदार नेमका कशा पद्धतीचा विचार करतोय जेणेकरून हे सगळे असे अर्धवट आकडे, संमिश्र आकडे, त्रिशंकू विधानसभेकडे जाणारे आकडे समोर येताना दिसतात? असं आहे की जो आता हे अंदाज आहेत, या अंदाजात सुद्धा बरेचसे वेगवेगळे मतभेद आहेत. बरोबर, हे काही निकाल नव्हेत. पण अंदाजच करायचा असेल तर आपल्याला मागच्या गोष्टींचा विचार करावा लागतो. तर त्याच्यामध्ये बीजेपीला का मिळतंय यश आणि बाकीचे का थांबतायत किंवा खाली येत आहेत असा प्रश्न आहे. बरोबर. तर बीजेपीचं यश गेल्या काही वर्षापासून अगदी एकाच वाक्यात सांगायचं असेल, अनेक कारण आहेत, पण एक कारण सांगायचं झालं तर ते ध्रुवीकरण त्यांना जमत आहे. अगदी गुजरातपासून आपण पाहिलं तर ध्रुवीकरण होते. त्या ध्रुवीकरणाला तोंड कसं द्यायचं हे जसं बिहारमध्ये काही पद्धती निघाल्या तशा इथं त्या यशस्वी झाल्या नाहीत एवढंच आपल्याला म्हणता येईल. पण बाकीचे आपापले गड तसे शाबूत आहेत. मागच्या वेळेलाही थोडं काही जादा मिळालं असेल ते तेवढं नाही मिळालं, पण जे पक्के गड म्हणतात ते त्यांचे आहेत आणि बीजेपीला ध्रुवीकरणाचा फायदा मिळतोय. हा त्याच्यातला काळजीचा विषय आहे. आता आदित्यनाथ किंवा बाकी लोकांची जी सगळी आपण वक्तव्य दिसले किंवा स्वतः पंतप्रधान पद खर्ची घालत होते आणि ज्या भाषेत प्रचार करत होते त्याला सगळ्याला ध्रुवीकरणाचा वास होता. हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण. आणि हा आहे काऊ बेल्ट. इथे अँटी मुस्लिम काही असलं तर त्याला आपण जे अपेक्षित यश धरतो त्याच्यापेक्षा जास्त मिळतं. आणि दुसरा मुद्दा आहे की या इलेक्शनने असं सांगितलेलं किंवा या अंदाजावरून असं दिसतं की तुमचं कितीही जरी विचारसरणी काही असली तरी तेवढ्यावर चालत नाही. तुमचं घरोघरी पोहोचणारं संघटन लागतं. ते RSSचं संघटन आहे, ते इतरांच्याकडे नाही. आता इथून पुढे जेव्हा पुनर्विचार होईल तेव्हा प्रत्येक जण त्या धर्तीवर आपलं संघटन करतील, कारण ते तसं संघटन उभं करणं फारसं अवघड नसतं. विचारसरणीवर संघटन करणं अवघड असतं, परंतु एक आपलं संघटन प्रत्येकाला करावं लागणार आहे असं दिसतंय. आता याच्यामध्ये रीटा बहुगुणा, या बहुगुणांच्या कन्या, तर बहुगुणा ज्या वेळेला उत्तर प्रदेशमध्ये होते त्यावेळेला त्यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार मानले जायचं, कारण ते काँग्रेसचं डेडली कॉम्बिनेशन होतं त्या काळात की ब्राह्मण हे सत्ता चालवतील आणि मुस्लिम, दलित, आदिवासी त्यांना अक्षता टाकतील की तुम्ही राज्य करा. आणि म्हणून सोशल वेलफेअर मिनिस्टर बाकीच्यांना दिल्या जायच्या. मुख्य CM पद वगैरे ते त्यांच्या हातात असत. हा जो समीकरणाचा भाग होता त्याच्यात बदल झाला. आता जे म्हणतात की अक्षता टाकणार तर आम्ही पण बोहल्यावर चढणार, तुम्ही आमच्यावर अक्षता टाका, हा फरक झालेला आहे. परंतु जे काँग्रेसचं यशस्वी असं जे पूर्वीचं होतं समीकरण त्याच्यामध्ये मायावती हे दलित मताच्या बाजूला आहे आणि मुस्लिम मतामध्ये या वेळेला दोन पक्षामध्ये डिव्हिजन झाली, कारण ते त्यांचे प्रश्न, त्यांचं सगळं विचार करण्याची पद्धत ही एकच आहे. आणि म्हणून सपातले लोक त्यांना काय जे मुस्लिम मागच्या वेळेला असतील ते मायावतींनी खूप मुस्लिम कॅन्डिडेट उभे केल्यामुळे त्यांनी एक मुस्लिमांच्या मध्ये विश्वास त्यांच्या पुरता मिळवला आणि त्यामुळे मुस्लिम मतदानात फूट झाल्यानंतर यांचं जे ध्रुवीकरणाचं मत आहे ते कन्सॉलिडेट झालं. पण डॉक्टर ज्या प्रकारे मुस्लिम मतांचा उल्लेख तुम्ही करताय, उत्तर प्रदेशातली मुस्लिम मतं एकूण बघितली तर 19% आसपास जात आहेत. असं वाटत नाही की डॉक्टर सप्तर्षी लबाड आहे का नाही. डॉक्टर सप्तर्षी, आवाज येतोय का माझा? परिवारात काय झालं हे जरी सगळं असतं त्याचं, पण त्याचं महत्व जेव्हा शक्ती म्हणून राजकारण डॉक्टर सप्तर्षी त्या फोर्सेस मध्ये फार महत्व नसतं. डॉक्टर सप्तर्षी, ज्या प्रकारे मुस्लिम मतांचा उल्लेख तुम्ही करताय, 19% मुस्लिम समाज आहे जो
ओबीसी वगळता 19% मुस्लिम समाज आहे आणि जो ओबीसीतला मुस्लिम समाज दिसतोय आपल्याला त्याच्यामध्ये ओबीसी मुस्लिम आणि सोनार असे 10% आहेत. असा जर दोन्हीचा विचार आपण केला ओबीसी मतातला मुस्लिम आणि मुस्लिम पूर्ण हा जवळपास 29% जाऊन पोहोचतो. या सगळ्यांचा विचार करता 80 ते 85 जागांवरती यांचा प्रभाव आहे. ही मतं नेमकी कोणाच्या बाजूला जातील तुम्हाला असं वाटतं? समाजवादीकडे जातील, काँग्रेसकडे जातील की मायावतीकडे जातील? ते साधं त्याचं गणित आहे की बीजेपीने एवढं घाबरवलंय मुस्लिमांना, तुम्ही या देशातच राहू नका, तुमचा हा देशच नाही आमचाच आहे वगैरे वगैरे. त्यामुळं त्या मतदारसंघामध्ये कोणाचा उमेदवार बीजेपीच्या उमेदवाराला हरवू शकेल अशी परिस्थिती असेल तिकडे मुस्लिम मत वाढणार. म्हणजे याच्यामध्ये परत मुस्लिम मताची सर्व मिळून लाईन एकच आहे, धोरण एकच आहे की बीजेपीच्या विरोधात राहायचं. तर ते तशी फूट मुस्लिमात यावेळेला पडलेली दिसत नाही की ओबीसी मुस्लिम दलित मुस्लिम असं नाही आहे. त्याच्यामध्ये त्या मतदारसंघामध्ये बीजेपीच्या विरोधामध्ये जो जरा बऱ्यापैकी यशाच्या जवळ आहे त्याच्या बाजूला त्यांनी आपलं पारडं टाकलं असेल. अशी सगळी परिस्थिती दिसते. राजू नाईक आपल्या सोबत आहेत, लोकमतचे संपादक गोव्याचे. राजू नाईक, ज्या पद्धतीने आपण बघतोय की हे सगळे निकाल दिसत आहेत, उत्तर प्रदेशचे येणाऱ्या एक्झिट पोलचे अंदाज दिसत आहेत, या अंदाजानुसार राजू नाईकांशी संपर्क होत असेल तर आपण त्यांच्याकडे. राजू नाईक माझा आवाज येतो तुमच्याला? राजू नाईकांशी संपर्क होत नाही, आपण परत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. कौस्तुभ आपल्यासोबत आहे. कौस्तुभ, ज्या प्रकारचे आकडे दिसत आहेत एक्झिट पोलचे, जसे आता सगळे आपले पाहुणे पण सांगतायत की हे मतांचं ध्रुवीकरण होताना दिसत आहे, तू स्वतः फिरलास त्यावेळेला ही मतांचं ध्रुवीकरण होताना दिसत होतं की आणखी काही लोक म्हणत होते जे बहुमताच्या जवळ कुणालाच नेऊन ठेवत नाहीयेत पण आकडे मात्र प्रत्येकाला पुरेसे एवढेच देत आहेत? राजेंद्र, मी साधारणतः जेवढं उत्तर प्रदेशात फिरलो एक गोष्ट मला स्पष्ट जाणवते. जरी एक्झिट पोल सांगत असले की स्पष्ट बहुमत मिळणार नाही तरी माझा स्वतःचा अंदाज असा आहे की मतदारांचा अंडरकरंट मतदारांमध्ये स्पष्ट जाणवत होता. निश्चितपणे जेव्हा निकाल येतील तर एक पक्ष असेल जो निश्चितपणे बहुमत प्राप्त करेल. ज्या पद्धतीने तू सांगितलं की हिंदू मुस्लिम झावण्याचा प्रयत्न झाला, निश्चितपणे पहिल्या फेज नंतर दुपारी 3 वाजता नंतर पहिल्या फेजचा ही निवडणूक बदलायला सुरुवात झाली. पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये एका ठिकाणी एका विशिष्ट समुदायाच्या पितापुत्रांची हत्या झाली आणि त्यानंतर या निवडणुकीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न झाला. दुसरा टप्पा, तिसरा टप्पा या 2 टप्प्यांवर याचा प्रभाव राहिला आणि त्याच्यानंतर मात्र जसं जसं लखनौ आणि त्यानंतर पूर्वांचलकडे निवडणुका सरकायला लागल्या, हिंदू मुस्लिम ही दरी आणखी वाढत गेली. सगळ्याच राजकीय पक्षांनी याच्यात तेल ओतण्याचं काम केलं. भारतीय जनता पक्ष विशेषतः याच्यामुळे आनंदी होता कारण सुरुवातीला निवडणूक सुरू होण्याच्या आधी भारतीय जनता पक्षाकडून अशी आशंका होती की ही निवडणूक पोलराइज होईल, मात्र असे संकेत त्यांना मिळत नव्हते. उलट पश्चिम उत्तर प्रदेशमधून ज्या प्रकारचा फीडबॅक येत होता त्यानुसार जाट जे वोटर आहे पश्चिम उत्तर प्रदेशात ते भाजपकडून दुरावतील असा अंदाज होता. नॉन जाटव जे एसटी समाजाचे वोटर आहेत ते भाजपपासून दुरावतील असा अंदाज होता. त्यामुळे पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मोठा सेटबॅक बसेल असा सगळीकडून बोलल्या जात होता. भाजपचा सुद्धा इंटरनल अंदाज होता. मात्र जी घटना घडली त्या घटनेनंतर ही निवडणूक भाजपच्या दृष्टीने बदलायला सुरुवात झाली आणि त्यानंतर पोलराइज करण्यात ही निवडणूक भारतीय जनता पक्षाला यश आलं. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या निवडणुकीत राहिला तो म्हणजे मुस्लिम समुदायामध्ये जी फूट पडली मतांमध्ये त्याचा सुद्धा धक्का हा समाजवादी पक्षाला आणि बहुजन समाज पक्षाला मिळालेला. राजेंद्र, 100 मुस्लिम कॅन्डिडेट मायावतींनी उभे केले होते. या उलट समाजवादी पक्षांनी आपलं जे समीकरण आहे ते यादव मुस्लिम या समीकरणावर निवडणूक पुढे गेली होती. याचा परिणाम हा झाला की जो प्रौढ मुस्लिम आहे तो तर बीएसपी कडे गेला, मात्र यंगस्टर्स जे होते मुसलमान समाजातले ते अखिलेशकडे वळले. त्यामुळे स्पष्ट फूट दिसत होती. जिथे जिथे बहुजन समाज पक्षाचा मुस्लिम कॅन्डिडेट होता आणि सपा काँग्रेसचा हिंदू कॅन्डिडेट होता तिथे मग बसपाकडे गेले. ही जी मतांची फटाफूट झाली याचा सरळ फायदा बीजेपीला झाला आणि जसं जसं या निवडणूक पूर्वांचलकडे सरकायला लागली त्या स्पष्टपणे जाणवत होतं मतदार जे 250 सीट पहिल्या 250 सीटपर्यंत मतदार शांत होते, शेवटच्या टप्प्यात मात्र मतदार उघडपणे भाजपविषयी बोलताना आढळले. त्यामुळे एक स्पष्ट संकेत मिळायला लागले होते की भाजप कुठेतरी या निवडणुकीत आघाडी घेते.
प्रश्न हा होता की भाजप बहुमताजवळ पोहोचणार का. भाजपला सगळ्यात मोठी आशंका होती ती पश्चिम उत्तर प्रदेशच्या पहिल्या 3 टप्प्यांकडून, पण ज्या पद्धतीचे आता एक्झिट पोल बरोबर. येतात तर जवळपास सगळेच एक्झिट पोल इंडिकेट करतात आहेत की पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या 3 टप्प्यांमध्ये भाजप चांगली कामगिरी करते आहे. आणि जर हे एक्झिट पोल संकेत देत असतील तर भारतीय जनता पक्षाला उत्तर प्रदेशमध्ये स्पष्ट बहुमत मिळालं तर आश्चर्य वाटणार नाही राजेंद्र. स्पष्ट बहुमत मिळालं तर आश्चर्य वाटणार नाही. मात्र येत्या 11 तारखेला हे बहुमताचे आकडे कसे कुणाच्या बाजूने फिरतात हे देखील आपल्याला बघावं लागेल. राजू नाईक आपल्यासोबत आहेत, गोवा लोकमतचे संपादक. राजू नाईक, उत्तर प्रदेशचे जे आकडे आपल्याला दिसत आहेत या आकड्यांवरनं तुमचं आकलन, तुमचं विश्लेषण काय की नेमकं हे काय घडतंय उत्तर प्रदेशमध्ये? स्पष्ट बहुमत भाजपला मिळेल की त्याच्या पाठोपाठ मायावती देखील पुढे जाताना दिसतील, काँग्रेस सपाला बाजूला सोडून, की सपा पुन्हा कमबॅक करेल? हे अंदाज जे येत आहेत त्याच्यावरून असं दिसतंय की भाजप पुढं आहे आणि हा खरं म्हणजे विरोधी पक्षांना एक धडा आहे. आम्ही पाहिलंय मागच्या काही काळामध्ये मोदींनी जे काही अनेक निर्णय घेतले, जे वादग्रस्त निर्णय होते, नोटबंदी असू द्या किंवा मुस्लिमांमध्ये निर्माण झालेला संभ्रम किंवा एकूण विचारवंतांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता, देशामधलं असुरक्षित वातावरण, याचा परिणाम खरं म्हणजे या निवडणुकीवर दिसायला पाहिजे होता. पण विरोधी पक्षांनी जबाबदारी टाळली असं मला वाटतं. काँग्रेस पक्ष अक्षरशः लोळा पडला. समाजवादी पक्षाला आपल्या पक्षातील अंतर्गत जे काही हेवे दावे भांडणं यांचं नीट व्यवस्था लावता आली नाही, ज्याचा परिणाम असा झाला की मुस्लिम मतदार संभ्रमात पडले. नेहमी असं सांगितलं जायचं की उत्तर प्रदेशमधले मुस्लिम वोटर अत्यंत श्रूड आहेत आणि ते मतांचं राजकारण इतक्या छानपणे करतात आणि त्यांना कोणाला पराभव करायचा असतो हे नेमकं माहीत असतं. पण मला वाटतं त्यांना पण गोंधळात टाकणार अशा तऱ्हेची परिस्थिती विरोधी पक्षाने निर्माण केली. त्यामुळे मतदार विभागला आणि जे काही BJPच्या विरोधात जे संपूर्ण एक वातावरण तयार व्हायला पाहिजे होतं ते करण्यासाठी विरोधी पक्ष कमी पडले. हा त्यांना एक धडा आहे खरं म्हणजे. हा खरं त्यातनं एक धडा विरोधी पक्षांना असं तुम्ही म्हणताय. मात्र एक छोटासा ब्रेक घेऊ आपण आणि ब्रेक नंतर पंजाबबद्दल आपण बोलणार आहोत. पंजाबबद्दल काय नेमके आकडे समोर येतात एक्झिट पोलचे त्याविषयी बोलूया. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत तुमचं. की आता आपण बघतोय की पंजाबच्या एक्झिट पोलच्या संदर्भात आता आपण बघूया. उत्तर प्रदेशचे एक्झिट पोल आणि त्याची चर्चा तर पाहिली, पंजाबचा एक्झिट पोल काय सांगतोय एक नजर टाकूया. न्यूज एक्स आणि MRC यांचा जो एक्झिट पोल आहे पंजाबबद्दलचा, एकूण 117 जागा आहेत. त्यापैकी आम आदमी पक्षाला 55, काँग्रेस 55, काटेकी टक्कर. समान जागांवरती काँग्रेस आम आदमी पक्ष चाललाय. अकाली दल भाजपचा सुपडा साफ होण्याची शक्यता आहे, वर्तवता एक्झिट पोल 7 जागा. न्यूज एक्स MRC. टुडेज चाणक्यचा पोल सांगतोय की काँग्रेसला इथे 54 जागा, आम आदमी पक्षाला देखील 54 जागा, अकाली दल भाजप 9 जागा. CNN न्यूज 18 ग्रॅमनर यांचा सर्वे आहे, त्याच्यात ते म्हणतात की काँग्रेस 53, आम आदमी पक्ष 57, अकाली दल भाजप 7 जागा. त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांभोवती आता इथे सगळा जो पोल येतोय एक्झिट पोल, याच्यात स्पष्ट कुणालाच काही आकडे जाताना दिसत नाहीत. मात्र काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यात काटेकी टक्कर होईल असंच इथं दिसतंय. त्यामुळे या सगळ्या शक्यतांवरती सुरुवात कौस्तुभ तुझ्यापासून करतो. ज्या प्रकारचे एक्झिट पोल पंजाबचे दिसत आहेत हे सुरुवातीपासूनच म्हटलं जात होतं की पंजाबमध्ये असलेला अंमली पदार्थांचा विळखा असेल, अकाली दलाची गेल्या कित्येक दिवसांची सत्ता भाजप अकाली दलची, इथं असलेली अँटी इन्कम्बन्सी, तीव्र जनमत विरोधाचा फटका या दोघांना बसताना दिसतोय. तो इथे आकड्यांमध्ये पण रिफ्लेक्ट होतोय. काय असं घडलं की आम आदमी पक्षही पुढे जात नाही, काँग्रेसही पुढे जात नाही, दोघेही एकमेकांना ओढून धरतायत सत्तेच्या खुर्चीसाठी? राजेंद्र, खूप इंटरेस्टिंग झाली पंजाबची निवडणूक. अकाली आणि भाजपची ही स्थिती होईल हे तर तिथे सगळ्यांनाच माहिती होतं. मात्र ही निवडणूक सुरू झाली तेव्हा अगदी सुरुवातीला आम आदमी पक्षाचा ग्राफ फार वरती होता. अगदी सहज वाटत होतं की आम आदमी पक्ष ही एकतर्फा बाजी मारून येईल. त्यानंतर काँग्रेसने अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केलं. प्रशांत किशोर यांची मदत घेतल्या गेली आणि ज्या पद्धतीने अमरिंदर सिंग यांचं प्रोजेक्शन झालं, खाट पे चर्चा हा कार्यक्रम त्यांनी सुरू केला आणि जोरदार रिस्पॉन्स अमरिंदर सिंग यांना मिळायला लागला. त्यानंतर काँग्रेसचा ग्राफ वाढायला लागला. त्यातच नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेस जॉईन केली आणि ॲग्रेसिव्ह प्रचार काँग्रेसचा सुरू झाला. त्यानंतर कुठेतरी काँग्रेस सुद्धा सत्तेच्या शर्यतीत आम आदमी पक्षाच्या पुढे जाताना दिसली. त्याच दरम्यान भगवंत मान यांच्यावर काही आरोप झाले, खालिस्तान्यांची आम आदमी पक्षाने मदत घेतली असा सुद्धा आरोप झाला आणि त्यामुळे काँग्रेसचा ग्राफ हा आम आदमी पक्षाच्या वर जातोय का काय अशा प्रकारचं चित्र निर्माण झालं. मात्र निवडणूक येता येता पुन्हा एकदा आम आदमी पक्षांनी आपली प्रचाराची ग्रीप घेतली आणि आता जी टक्कर ती काटेकी आहे.
सगळ्यात महत्त्वाचा जो फॅक्टर या निवडणुकीत आपल्याला बघायला मिळाला तो म्हणजे आम आदमी पक्षाने ज्या पद्धतीने प्रचार केलेला आहे. म्हणजे एकीकडे अमरिंदर सिंग यांचा हायटेक प्रचार असेल, प्रशांत किशोर यांची रणनीती असेल, तर दुसरं दिल्ली स्टाईलनी अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षांनी प्रचार केला. त्यांचं देशभरातलंच कॅडर नाही तर बाहेर देशात जे आम आदमी पक्षाचे समर्थक होते ते सुद्धा पंजाबमध्ये आले आणि त्यांनी अभिनव उपक्रम सुरू केला की एक कार्ड त्यांनी तयार केलं होतं ज्याच्यावर अरविंद केजरीवाल यांची सही होती. त्याच्यात त्यांनी प्रॉमिस केलं होतं की मी तुम्हाला शब्द देतोय, ज्या पद्धतीने महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं होतं की मी तुम्हाला शब्द देतो, अशाच प्रकारचं कॅम्पेन अरविंद केजरीवाल यांचं पंजाबमध्ये होतं की मी तुम्हाला शब्द देतो, ड्रगला बंद करणार, मी तुम्हाला शब्द देतो, शेतकऱ्यांच्या समस्या सॉल्व्ह करणार. आणि जी सिस्टीम त्यांनी केली होती की ज्या घरी घरी आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते जात होते तिथून त्यांचा फोन नंबर घेणं आणि जबरदस्त प्रकारे लोकांपर्यंत पोहोचण्याचा जो प्रयत्न होता तो आम आदमी प्रचाराचा एक पक्षाचा फंडा होता. वेगळ्या त्यामुळे पद्धतीने तू तुल्यबळ म्हणतोस. लढत शेवटपर्यंत बघायला मिळाली. प्रचाराचा एक वेगळा फंडा या प्रकारे इथं वापरला गेला. तुल्यबळ झाली. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे की एक तुल्यबळ लढत यामुळेच काँग्रेस आणि आम आदमी पक्षात झाली. यानंतर या बाकी सगळ्या पाहुण्यांची रिॲक्शन आपल्याला घेत छोटासा ब्रेक नंतर काँग्रेस, आम आदमी पक्ष, राजू नाईक आणि डॉक्टर सप्तऋषी. पंजाबचे एक्झिट पोल आता आपण ब्रेक पूर्वी पाहिले, मात्र पंजाबच्या एक्झिट पोल विषयी जे आकडे समोर येत आहेत डॉक्टर राजू वाघमारे आणि रवीश श्रीवास्तव दोघांना विचारायचं आहे. काटेकी टक्कर काँग्रेस आणि आम आदमी पक्षामध्ये चालली आहे. नेमकं याच्यात सत्तेच्या जवळ जाण्यासाठी कसा प्रयत्न होणार? आम आदमी पार्टीला सरळ सत्ता नाही, काँग्रेसलाही सरळ सत्ता नहीं. नहीं, मेरा विचार आपसे थोड़ा अलग है. पहली चीज़ तो ये कि जो आंकड़े हैं इन पे ज़्यादा विश्वास नहीं करना चाहिए क्योंकि ये एग्जिट पोल है और हमें अच्छी तरह से मालूम है कि जब दिल्ली के 2 बार चुनाव हुए थे तो मैं दोनों चुनावों में मैं चैनल पे था और मुझे याद है कि एक बार हमें 6 सीटें दी गई थी जब 28 आई थी. दूसरी बार भी हमें कहा गया कि 10 से 12 सीटें आएंगी जब 67 सीटें हम जीते थे. मैं आपको विश्वास दिलाता हूं कि आम आदमी पार्टी निश्चित रूप से पंजाब में अपने ही बल पे सरकार बनाने में सक्षम होगी और बहुत ही थंपिंग मेजॉरिटी से आम आदमी पार्टी जीत. मुख्यमंत्री कोण होणार जर सत्ता तुमची आली? केजरीवाल मुख्यमंत्री दिल्लीचं पद सोडून तिकडे येणार. मुख्यमंत्री का निर्णय तो वहां का सदन कर लेगा, उसकी कोई हमें समस्या नहीं है और मुख्यमंत्री वहां का ही होगा, ये बात भी निश्चित है. ये 2 चीजें बहुत क्लियर है. मैं एक आपको बताना चाहता हूं कि अभी अभी हमारे एक मित्र थे जो पहले न्यूज़पेपर के, वो थोड़ा बता रहे थे कि आम आदमी पार्टी के अंदर मैच्योरिटी नहीं है. मैं उनको यही बताना चाहता था, वो चले गए, कि आम आदमी पार्टी और पार्टियों से बिल्कुल अलग है. हमारी पॉलिटिक्स करने का तरीका अलग है. आपने अभी देखा होगा हमारे मुख्यमंत्री ने तीसरी बार अपना जो बजट पेश किया है उसमें 1 नए पैसे का टैक्स नहीं बढ़ाया. तमाम तरह की रिलीफ जो है वो जनता के लिए दी गई, चाहे वो एविएशन टर्बाइन फ्यूल हो, चाहे वो 1000 मोहल्ला क्लिनिक हो, चाहे वो 8000 बेड हो हॉस्पिटल में, चाहे वो सरकारी स्कूल हो, आप कोई भी चीज का नाम लीजिए, बिजली, सड़क, पानी, शिक्षा और पंजाब मध्ये काय करणार? इन 5 चीजों, दिल्लीचं झालं कौतुक, पंजाब को राजेंद्र जी हम नशा मुक्त करेंगे, ये हमारा वचन है. ये अरविंद केजरीवाल जी ने वहां के एक एक नागरिक को यह वचन दिया है कि नशा मुक्त करेंगे और रोजगार पैदा करेंगे. ये 2 चीजें, अकालियों का भ्रष्टाचार और बीजेपी की उसके साथ सहमति, इन 2 चीजों ने ही इन दोनों पार्टियों को वहां से तो फटका त्यांना तिथे बसताना दिसतो. डॉक्टर वाघमारे, कसं आहे की पंजाबमध्ये काँग्रेसनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे उपाध्यक्ष राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली खूप जोरदार प्रचार केला. आम्ही नशेच्या बाबतीत सगळ्यात सर्वप्रथम आवाज काँग्रेस पक्षाने उचलला. भ्रष्टाचाराच्या बाबतीत घ्या आणि कॅप्टन अमरिंदर सिंगला जे आम्ही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केलं त्याच्यामुळे आमच्या मतांमध्ये फरक पडला. आणि जसं मगाशी कौस्तुभ म्हणाला की ज्या पद्धतीने सिद्धूजी आमच्याकडे आले काँग्रेस पक्षामध्ये, त्याच्यामुळे तरुणांचं जे मताधिक्य आहे किंवा तरुणांना एक काँग्रेस पक्षाबद्दल सिद्धूजी आल्यामुळे त्या बाकीच्या या सगळ्या गोष्टींचा जो प्रभाव हा पूर्णपणे पंजाबमध्ये जो पडला आणि ज्या पद्धतीने आम्ही प्रचार केला, आमचा प्रचार. पण मतदार तुम्हाला ना आम आदमी पक्षाला एका जागेवर का आणून ठेवतात? जे आकडे अंदाज आहेत, अंदाज सांगा. या आकड्याच्या टोटली थोडं माझं मत याच्या वेगळं आहे की कुठे आम आदमी पार्टीने मुख्यमंत्री पदाचा जो उमेदवार दिला नाही त्याचा जो परिणाम आम आदमी पक्षावर होणार आहे, त्या एका परिणामावर काँग्रेस पक्षाला इकडे बहुमत मिळतंय. आणि काँग्रेस पक्षाने याच्यापूर्वीही काम केलेलं आहे, देशात काम केलेलं आहे, राज्य चालवलेलं आहे. या सगळ्याची जो बेनिफिट आहे तो काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत नक्कीच मिळणार आणि काँग्रेस पक्ष नक्कीच या पंजाबमध्ये यावेळी सत्तेवर येणार, याच्यात वाद नाही. डॉक्टर सप्तर्षी, तुम्हाला काय वाटतं? मी येतो कौस्तुभ तुझ्याकडे. डॉक्टर सप्तर्षी, काय वाटतंय पंजाबचे आकडे बघून दोघांनाही समान जागेवर
आणून ठेवताय मतदार, असे अंदाज आहेत. असं आहे की ज्या वेळेला कुठल्याच नामवंत नेत्याबद्दल आदर आणि विश्वास वाटत नसतो, जी परिस्थिती महाराष्ट्रात सुद्धा आहे, तेव्हा नव्या राजकीय प्रवाहांचा उदय होतो. तर म्हणून इथे आम आदमीच्या बाजूला, आप पार्टीच्या बाजूला काळ आहे, जमाना त्यांच्या बाजूला आहे. आता प्रश्न असा आहे की नुसती विचारसरणी नर्चर होत नाही, संघटन लागतं. तर हे आपनी दाखवलेलं आहे की RSSचं 92 वर्षाचं संघटन याला जर तोंड द्यायचं असेल तर त्यांनी येणार आहे. आणि ज्या पद्धतीनं करतात, म्हणजे दिल्लीला त्यांनी असं केलं की बिस्लरी घ्यायची नाही, जे लोक पाणी देतील ते प्यायचं आहे. हे साधी गोष्ट आहे आणि आपापल्या पैशांनी काम करायचं. आणि मग ते येणाऱ्या 3 महिने राहू शकतात. याचा दुसराही अर्थ आहे की परदेशात गेलेले आपले जे तरुण आहेत त्यांना एक विनाकारणच आयडेंटिटी क्राईस, हे ट्रम्प वगैरे बोलल्याने इकडचं भारतातलं कोणाबरोबर मानसिकता जुळून घ्यायची, तर ती भाजपबरोबर घेत होते. सोन्याच्या विटा पाठवत होते, बाबरी मस्जिद पाडत होते, आदिवासीच्या मध्ये जे दंगे धोपे वनवासी आश्रमात झाले त्याला मदत करत होते. त्याला आपली खीळ घातली अमेरिकेत. हां, आणि ही सगळी अत्यंत हुशार मुलं आहेत. म्हणून आता दोघांचे आकडे सारखे असले तरी थोडंसं गुंजवर आपच्या बाजूला झुकाव आहे. झुकाव आहे असं तुम्हाला वाटतं? आपचं येईल, चालवणं कठीण होईल कारण ते तुल्यबल आहेत, तुल्यबळ आहे. परंतु या ठिकाणी काँग्रेसवाले किती डावपेचवाले हुशार असले तरी ते डावपेचच चालणार नाहीत. वेगळीच पद्धत आहे. जुने डावपेच चालणारच नाहीत. जुने डोपे चालणार नाही असं तुम्ही म्हणताय. कौस्तुभ, तुला काय म्हणायचं होतं मगाशी? राजेंद्र, आपण उत्तर प्रदेशमध्ये पोलरायझेशनचा उल्लेख केला, पण हे पोलरायझेशन पंजाबमध्ये सुद्धा बघायला मिळालं. कारण शेवटी काँग्रेसनी सरळ प्रचार केला की आम आदमी पक्षाकडे सिख उमेदवार नाही आहे मुख्यमंत्री पदासाठी आणि अमरिंदर सिंग हे सिख उमेदवार आहे. सिख आणि नॉन सिख मुद्द्यावर हे निवडणूक नेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता. आम आदमी पक्षाने सुद्धा पोलराईज करण्याचा प्रयत्न केला. आम आदमी पक्षाने 32% दलित आहे पंजाबमध्ये, त्या 32% दलितांना समोर ठेवून सरळ घोषणा केली की आमचं सरकार आलं तर दलितांमधूनच उपमुख्यमंत्री होईल. त्यामुळे सरळ काँग्रेस पक्षाने सिखांवर तर आम आदमी पक्षाने दलितांवर डाव ठेवला. आम आदमी पक्षाचा एक बेनिफिट याच्यात हा झाला की शिखांमधले जे युवक आहेत ते सुद्धा आम आदमी पक्षाकडे आकर्षित झाले. काँग्रेस या निवडणुकीत दलितांना तेवढं आपल्याकडे आकर्षित करण्यात यशस्वी पण कौस्तुभ, ज्या प्रकारे या सगळ्या पंजाबमध्ये आपल्याला तुल्यबळ आमने सामने बघायला मिळतात. पंजाबमध्ये जे सगळे डेरे आहेत, या डेऱ्यांची देखील भूमिका तितकीच महत्वाची होती. हे नेमके कुणाच्या बाजूने गेले, ह्यांचं मत कसं गेलं की ज्यामुळं त्याच्यात हे आकडे बदलताना दिसत आहेत की नाही दिसत आहेत? राजेंद्र, 9 प्रमुख डेरे आहेत की जे निवडणुकांवर प्रभाव टाकतात. त्यापैकी फक्त डेरा सच्चा सौदानीच अकाली दलाला आणि भाजपला जाहीररित्या समर्थन केलं. बाकी 8 डेऱ्यांनी उघडपणे कुठल्याही पक्षाला समर्थन केलं नाही. किंबहुना आतापर्यंत असं बोललं जायचं की हे 9 डेरे अकाली दलाकडे कुठेतरी सहानुभूतीने बघणारे आहेत. मात्र अकाली दलाचा या निवडणुकीत दारुण पराभव होणार आहे याचा अंदाज सगळ्यांनाच होता. म्हणून इतर 8 डेरे मात्र शांत राहिले. डेरा सच्चा सौदानी अकाली दलाला जरी पाठिंबा दिला, त्यांचे करोडोच्या वर समर्थक आहेत, तरी त्यांच्या अनुयायांनी डेरा सच्चा सौदांच्या प्रमुखांच्या या म्हणण्याकडे फारसं लक्ष दिलं नाही असं स्पष्ट दिसतंय. दिल्लीत सुद्धा आपण बघितलं होतं, जामा मस्जिदच्या शाही इमामांनी आव्हान केलं होतं की काँग्रेसला मत द्या, पण मुसलमानांनी आम आदमी पक्षाला मत दिलं. तेच काहीसं पंजाबमध्ये होताना बघायला मिळतं. डेरा सच्चा सौदाचा राम रहीम यांनी भलेही म्हटलं असेल की अकाली भाजपला मत द्या, पण त्यांच्या अनुयायांनी काँग्रेस किंवा आम आदमी पक्षाला मत देणंच पसंत केलं. हे आपल्याला या पोल जे सांगतं त्याच्यावरून दिसत आहे. पण राजू नाईक, पंजाब बद्दल काय वाटतं तुम्हाला? आम आदमी पक्ष सत्तेच्या जवळ जातोय, काँग्रेसही सत्तेच्या जवळ खुर्चीचं जातोय, आकडे दोघांना समान मिळताना दिसत आहेत. मला असं वाटतं की नशेचा जो वेढा पंजाबला पडलाय ना, खूप प्रमुख प्रश्न आहे आणि कोणत्याही पक्षामध्ये तशी एक मानसिकता दिसत नाही. मला या बाबतीत गोवा आणि पंजाबमध्ये एक साम्य दिसतंय. गोव्यामध्ये सुद्धा मागच्या 20 वर्षामध्ये प्रचंड प्रमाणात दारू आणि अंमली पदार्थ यांचा वेढा गोव्याला पडलेला आहे आणि तो नष्ट करण्याचा शब्द देऊन आलेला भारतीय जनता पार्टी आता जवळजवळ त्याच प्रश्नाला त्याच लोकांमध्ये सामील झालाय की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे. कारण गोव्यामध्ये टुरिझम वाढतोय, त्यामुळे लोकांना दारू पाहिजे,
आणि अंमली पदार्थ पाहिजे. तर दारू नष्ट करणार, दारूची दुकाने संपवणार, हमरस्त्यावरती दारूची दुकानं हटवणार असं म्हटल्याबरोबर आता भाजपा नेतेच या दारू दुकानच्या समर्थनात उभे राहिलेले आता गोव्यात दिसत आहेत. मला वाटतं पंजाबमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे. अत्यंत कणखर असं नेतृत्व पंजाबमध्ये ही जी काही दारूचा वेढा पडलाय तो नष्ट करण्यासाठी लागेल. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते, दिल्लीमध्ये जे आम आदमी पक्षाने केलं तेच ते इतर राज्यात करू पाहत आहेत आणि करतील अशा तऱ्हेचं एक वातावरण निर्माण करण्यात आलेलं आहे ज्याच्यामध्ये सत्य नाही असं मला वाटतं. गोव्यामध्ये पण आम आदमी पार्टीचा एवढा मोठा बोलबाला, दिल्लीमधून आम्हाला फोन येत होते, अरे आम आदमी पार्टी सत्तेवर येणार का. मला वाटतं अशाच पर्याचं एक वातावरण, अशाच प्रकारची एक हवा पंजाबमध्ये करण्यात आलेली आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाचा एक मोठा असा बागुलबुवा होईल आणि ते सत्तेवर येतील असं वातावरण आहे. मला वाटतं प्रत्यक्ष जेव्हा मतदानाची जी आकडेवारी येईल त्यावेळी सत्य परिस्थिती त्यावेळेला सत्य परिस्थिती सगळी समोर येताना दिसेल की प्रत्यक्ष काय घडलंय. एक छोटासा ब्रेक घेऊ, पण ज्या गोव्याचा उल्लेख राजू नाईकने आता केला त्या गोव्याचे आकडे आणि मणिपूर उत्तराखंडच्या संदर्भात ब्रेक नंतर बोलूया. कौल राज्यांचा आपण बघतोय. आता 2 राज्यांमधली महत्वाची चर्चा आपण बघितली. 3 राज्य आहेत, छोटी छोटीच आहेत, मात्र ही महत्वाची राज्य आहेत. गोवा असेल, उत्तराखंड असेल किंवा मणिपूर असेल, सगळ्या या 3 राज्यांमध्ये काय नेमकी परिस्थिती आपण बघूया. सुरुवात गोव्यापासून. गोव्यातले एक्झिट पोल काय सांगतात बघा. गोव्यामध्ये न्यूजएक्स MRC म्हणते भाजपला इथे 15 जागा मिळतील, एकूण जागा 40 आहेत. काँग्रेस 10, आम आदमी पक्ष 7, महाराष्ट्र गोमंतवादी पार्टी 2, इतर 6. त्रिशंकू अवस्था गोव्यामध्ये आता दाखवतोय सगळे एक्झिट पोल. CNN न्यूज 18 ग्रॅमनर काँग्रेसला इथे हे पंजाबचे एक्झिट पोल आपल्या समोर येताना दिसत आहेत. गोवाचे हे 40 जागा. इंडिया टुडे एक्सिस इथे भाजपला 18 ते 22 जागा दाखवत आहे. इंडिया टुडे काँग्रेस 9 ते 13, आम आदमी पक्ष 2, मगोपा आणि सेना आघाडी 3 ते 6, इतर 1 ते 3. इंडिया टीव्ही सी वोटर भाजप 15 ते 21 जागा दाखवत आहे. काँग्रेस 12 ते 18, आम आदमी पक्ष 4, महाराष्ट्र गोमंतवादी पार्टी सेना आघाडी 2 ते 8. उत्तराखंडमध्ये बघा, इंडिया टीव्ही सी वोटर दाखवतोय काँग्रेसला 29 ते 35, भाजपा 29 ते 35, 70 जागा आहेत, इतर 2 ते 9. म्हणजे इथं पुन्हा एकदा काटेकी टक्कर. उत्तराखंडमध्ये न्यूजएक्स MRC दाखवते भाजपला 38 जागा, काँग्रेस 30, इतर 2, एकूण जागा 70. CNN न्यूज 18 आणि ग्रॅमरचा सर्व्हे दाखवतोय 38 जागा भाजपला, काँग्रेसला 26 आणि इतर 6. इंडिया टुडे एक्सिसचा सर्व्हे दाखवतोय भाजपला 46 ते 53 जागा, काँग्रेस 12 ते 21, बसपा 1 ते 2, इतर 1 ते 4. मणिपूरमध्ये जे काय इथे बदल होताना दिसतोय, मात्र पुन्हा काटेकी टक्कर 1-2 जागांसाठी. CNN न्यूज 18चा सर्व्हे दाखवतोय भाजप 25 जागा, काँग्रेस 24, इतर 11. एकूण जागा 60 आहेत मणिपूरमध्ये. इंडिया टीव्ही सी वोटरचा सर्व्हे आहे, काँग्रेसला 17 ते 23, भाजप 25 ते 31, इतर 9 ते 15. CNN न्यूज 18 ग्रॅमरचा सर्व्हे दाखवते भाजपला 19, काँग्रेस 10 ते 14, आम आदमी पक्ष इथे गोव्याचे हे सगळे आकडे आपल्याला समोर येताना दिसत आहेत. आम आदमी पक्षाला 6 जागा आणि अपक्षांना 1. आपण पुन्हा चर्चेला सुरुवात करूया. या सगळ्या आकड्यांच्या नुसार गोव्याचे एक्झिट पोलचे आकडे आपण पाहतोय. गोव्यातल्या एक्झिट पोलच्या आकड्यानुसार जे आकडे समोर येत आहेत त्यानुसार पुन्हा एकदा भाजप सर्वात मोठा पक्ष राहील अशी एकूण शक्यता दिसते. आम आदमी पक्ष ज्या प्रकारे गोव्यामध्ये एंट्री करणार होता, राजू नाईकांनी मगाशी तो उल्लेख केला, त्याचे काही यश येताना इथे दिसत नाही आहे. आम आदमी पक्षाला 6 ते 7 जागांवरती समाधान मानावं लागतं. ऐसा है ना, इसमें राजेंद्र जी कोई करिश्मे जैसी बात नहीं होती है राजनीति में, पर आम आदमी पार्टी ने अब अपना एक जिसको कहते हैं पैर फैलाना शुरू किया. पंजाब आपने देख लिया अभी अभी, और गोवा के अंदर भी जो हमारे अरविंद केजरीवाल जी वहाँ पर गए और जा करके उन्होंने साउथ गोवा के अंदर, आपको शायद आपके जो गोवा के अगर लोग हैं यहाँ पर तो वो बताएंगे आपको कि साउथ गोवा में जो वहाँ का ट्रेडिशनल वोट बेस जो कैथोलिक्स हैं उन लोगों ने भी आम आदमी पार्टी के लिए वोट दिया है. आम आदमी पार्टी के लोगों ने वहाँ पर स्पेसिफिक जो ग्रुप है, जैसे टूरिज्म सेक्टर हो, चाहे माइनिंग में काम करने वाले लोग हों, चाहे वो दूसरी फिशरी में काम करने वाले लोग जर हों. समजा साऊथ गोव्यातल्या लोकांनी जर मतदान तुमच्याकडे केलं असतं तर हा आकडा तुमचा 10च्या पुढे जायला पाहिजे होता. राजू नाईक सांगतील नंतर मला या गोष्टी. राजेंद्र जी, 10च्या पुढे आकडा. राजेंद्र जी, राजू नाईक माझं चुकत नसेल तर 10च्या पुढे आकडा जायला पाहिजे. ये आंकड़ा निश्चित रूप से ऊपर जाएगा, वो तो आप बाद में देख लीजिएगा. तो
अगदी खरं, खरं आपको आहे. मैं ये बताना चाहता हूं कि लोगों ने वहां पे आम बहुत- आदमी एक आम नई आदमी पार्टी को पक्षाचं accept डिपॉझिट किया है. जाईल विरोधात राहील डॉक्टर नाही वाघ, एक्सेप्ट केलं मी येतो राजू नाईक तुमच्याकडे. डॉक्टर वाघमारे, काय एकूण जी परिस्थिती दिसते आहे, काँग्रेसला मोठा वाव होता गोव्यामध्ये सत्तेच्याच बाजूने जाण्यासाठी. काय नेमकं असं घडतंय की काँग्रेसमधले लिडरशिप तितकी प्रभावशाली ठरत नाहीये गोव्यामध्ये, की इतकं सगळं घडून देखील सत्तेच्या जवळ नाही पोहोचत आहोत? नाही राजेंद्रजी, हे जे आकडे आहेत या गोव्यामधल्या आकड्याबद्दल आम्ही सहमत नाही आहोत. कारण गोव्यामध्ये जर बघितलं तर तुम्ही वोटिंग पर्सेंटेज झालेलं आहे ते जवळजवळ 80च्या पुढे गेलेलं आहे. ज्यावेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात वोटिंग पर्सेंटेज होतं त्यावेळी ते प्रस्थापितांच्या विरोधात होतं. आज गोव्यामध्ये हे जेव्हा मतदान झालं तेव्हा प्रस्थापितांच्या हे विरोधात झालेलं मतदान आहे. त्याच्यात वेलिंगकरांनी ज्यावेळी RSS मधल्या प्रमुखांनी ज्यावेळी बीजेपी पासून फारकत घेतली, त्याचा कितीही तुम्ही म्हणालात तरी ती व्यक्ती आज गोव्यामध्ये त्या व्यक्तीला जो मान आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी RSSच्या शाखा चालवलेल्या त्याचा परिणाम बीजेपीच्या मतांवर होणार हे नक्की. अहो, मतदान संपल्यानंतर ते परत RSSच्या शाखेवर जायला लागले. नाही त्याचा काय फरक? RSSच्या शाखेवर मतदानानंतर जाणं वेगळं आणि ज्या पद्धतीने त्यांनी म्हणजे विरोध हे केला सगळं भाजपने ठरवून केलं त्यांनी होतं की काय? अशी नाही सगळी नाही, परिस्थिती आहे. असं ठरवून करायला बीजेपीला वावच नाहीये. कारण त्या ठिकाणी गोव्यामध्ये ज्या आश्वासनावर ज्यावेळी मगाशी सर म्हणाले की ड्रग आणि दारूचा विळखा आम्ही काढू आणि ज्या पद्धतीने कारभार करू, या कारभारावर बीजेपी त्यावेळी सत्तेमध्ये होती आणि त्याच्या अगदी विरोधात मतदान झालं. साऊथ गोव्याचा जो कॅथलिक भागाचा जो आपण विचार करतो त्या ठिकाणी पण जे मतदान झालं तिथं निश्चितपणे काँग्रेसला हवं आहे की मतदान Definitely, तिथं झालेलं असतं. definitely. इथं नाकारता येत नाही. कारण या आकड्यांवर आणि या सगळ्या गोष्टीवर जर आपण गेलात तर आमच्या एक लक्षात येतं की गोव्यामध्ये काँग्रेस सत्तेच्या अगदी नक्कीच जवळ जाईल. सत्तेवर आम्ही येऊ, कदाचित बीजेपी मध्ये आणि आमच्या मधला गॅप फार कमी फरक असेल, असणार नाही. पण आम्ही सत्तेवर नक्की येणार. ठीक आहे. डॉक्टर कुमार सप्तर्षी, ज्या प्रकारे गोव्यातले हे सगळे आकडे दिसत आहेत की पुन्हा एकदा भाजप नंबर 1 होताना दिसतोय, काँग्रेसला वाव असताना देखील काँग्रेस फारशी वाढताना दिसत नाही आहे, आणि आम आदमी पक्ष ज्याची चर्चा मोठी झाली की गोवा आणि पंजाब आम आदमी पक्ष घेऊन जाईल, पण तिथे आम आदमी पक्ष 6 जागांच्या पुढे जाताना दिसत नाहीये. आणि वेलिंगकरांची भूमिका जर बघितली तर सुरुवातीपासूनच साशंकता वाटत होती भूमिकेबद्दल, ते शेवटी तसंच होताना दिसतंय. असं आहे गोव्यामध्ये की वेलिंगकरना जे स्थान आहे ते तिथे मराठी भाषिक जे आहेत आणि तोच RSSचा भाग आहे, त्यांनी बीजेपीच्या मागे आपलं संघटना कौशल्य बाजूला काढलं, एवढाच मुद्दा आहे. वेलिंगकरही बदलले नाहीत आणि भाजपही बदललेली नाही. आणि गोव्यामध्ये अँटी मुस्लिझम करता करता यांनी अँटी ख्रिश्चनिझम करायला सुरुवात केली आणि त्यामुळे ते फटका खाणार. आणि पर्रीकरवर आरोप काय आहे की पर्रीकरांनी ख्रिश्चनांच्या बरोबर हातमिळवणी केली. हा राग आहे, हे ओपनली वेलिंगकर बोलतात. म्हणजे त्यांनी पहिल्या धारेची बीजेपी होती की ज्यात ख्रिश्चन मुस्लिम द्वेष ठेवला पाहिजे, तो तितका ठेवला नाही, हा राग आहे. आणि आपचं असं झालं, आपनी जे लोक तिथे धरले ते गोव्यामध्ये फारसं स्थान नसलेले होते. गोव्याचं कॅरेक्टर वेगळे अगदी, त्याचं आकलन आपला एवढं झालंय असं नाही. म्हणून काँग्रेस आणि बाकीचे काही लोक त्याला मिळून, कारण तिथे ख्रिश्चन शक्ती मोठी आहे, त्यांच्या शाळांना एक फार सामाजिक स्थान आहे. आणि बरं, हाच तिथे काय असं अस्मितेचा भांडण मुद्दा नाहीये तिथे केला. हिंदू वेलिंगकर असतील ख्रिश्चन. किंवा इतर शिवसेना त्यांच्यासोबत गेलेली आहे, त्यांनी तो अस्मितेचा मुद्दा केला भाजपच्या संदर्भात सगळ्या शाळांच्या मुद्द्यांच्या बरोबरीने. राजू नाईक, ज्या प्रकारचे गोव्यातले आकडे हे त्रिशंकू विधानसभेकडे घेऊन जाताना आपल्याला दिसत आहेत, अशा परिस्थितीमध्ये गोव्यातली विधानसभा ही नेमकी कशी असू शकते? त्या परत एकदा एका वेळेला फक्त मागच्या वर्षाचा अपवाद सोडला तर पुन्हा एकदा गोव्यामध्ये त्रिशंकू, पुन्हा लढाई, पुन्हा असं होईल की काय? हो नाही, राजनजी, मला या संपूर्ण आकडेवारीबद्दल संशय आहे. कारण बघा, एका सर्व्हेमध्ये आपला 7 जागा दिलेल्या आहेत, दुसऱ्या सर्व्हेमध्ये आपला 2 आणि तिसऱ्या सर्व्हेमध्ये आपला 4 दिलेले आहेत. आपला माझ्या मते एकही जागा गोव्यात मिळणार नाही. आपचे बहुसंख्य उमेदवार आपली अनामत रक्कम गमावतील. त्यामुळे ह्या बाकीच्या संपूर्ण इतर सर्व्हेबद्दलही माझ्या मनात आता काही संशय निर्माण झालेले आहेत.
लक्षात घेतलं पाहिजे की गोव्यामध्ये 83% वोटिंग झालं. मागच्या 2012च्या निवडणुकीमध्ये पण 83% झालं होतं. कोणीतरी आता उल्लेख केला की गोव्यामध्ये जेव्हा एवढ्या प्रमाणात मतदान होतं ते प्रस्थापिताच्या विरोधी असतं. काय असतं की मोठ्या राज्यांमध्ये जेव्हा मोठ्या प्रमाणावर मतदान होतं ते प्रस्थापितांच्या विरोधी होतं, पण गोव्यासारख्या छोट्या राज्यांमध्ये जेव्हा मोठ्या प्रमाणात मतदान होतं त्याचे काही वेगळी गणितं असतात. लक्षात घेतलं पाहिजे की या 2017च्या निवडणुकीमध्ये बहुसंख्य उमेदवार होते, म्हणजे काही मतदारसंघात 10 उमेदवार होते. अशा वेळी काय होतं की प्रत्येक उमेदवार जास्तीत जास्त मतदार घराबाहेर काढतो आणि त्यांना मतदानाला नेतो. तसाच प्रकार गोव्यामध्ये घडला. आणि माझ्या मते जे भाजपाला जे बहुसंख्य जागा देत आहेत तो काही प्रकार तेवढा घडेल की काय माझ्या मनात शंका आहेत. एवढ्यासाठी भाजपनं घेतलेले विविध युटर्न, प्रशासनात निर्माण झालेला गोंधळ, त्याशिवाय राष्ट्रीय पातळीवरती मोदींची जी काही भूमिका, असहिष्णुता याचा परिणाम गोव्याच्या बरोबर. कॅथलिक मतदारांवर झालेला आहे. आणि आपचा प्रॉब्लेम काय झाला, आपने संपूर्ण आपली मदार ठेवली कॅथलिक मतदारांवरती, दक्षिण गोव्यावरती. आणि यावेळी कॅथलिक चर्च धर्मसंस्थेनं तर अत्यंत आदेशच दिला होता, भाजपाचा पाडाव करा आणि जो काँग्रेस किंवा इतर जे छोटे पक्ष, प्रादेशिक पक्ष आहेत जे जिंकून येऊ शकतात, जे भाजपचा पराभव करू शकतात त्यांना मतदान करा. मला वाटतं त्यामुळे दक्षिण गोव्यामध्ये काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर फायदा होईल आणि जिथे जिथं गोव्याच्या इतर भागामध्ये कॅथलिक आहेत तिथेही ते काँग्रेस बीजेपीचा पाडाव करण्यासाठी प्रयत्न करतील. त्यामुळे माझ्या मते उद्या जर काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष जर गोव्यात ठरला तर आश्चर्य वाटून घेऊ नये. त्याच्या खालोखाल बीजेपी असेल तर काँग्रेसला मोठा पक्ष बनण्याची संधी गोव्यामध्ये आहे. बिलकुल काँग्रेसला मोठा पक्ष बनण्याची संधी गोव्यात आहे. मात्र आता माझा वेळ संपला. रवी श्रीवास्तव, आपण परत 11 तारखेला ही चर्चा अशी सुरू ठेवू. वेळ संपलाय. धन्यवाद सगळ्या पाहुण्यांचे, ज्या प्रकारे तुम्ही ही सगळी प्रतिक्रिया दिली आणि आजच्या अंदाजावरती विश्लेषण केलं. खऱ्या आकड्यांवरती आपण विश्लेषण करणार आहोत. या निकालाच्या संदर्भात कौल राज्यांचा मध्ये शनिवारी सकाळी 8 वाजल्यापासून, त्यामुळे दिवसभर हे विश्लेषण आपलं चालू राहणार आहे. मात्र जे अंदाज आले ते अंदाजच राहतात की अजूनही आकड्यांमध्ये बदल होतात, हे मात्र आपल्याला पाहावं लागणार. इथंच थांबू.